हॅलो गाईज, आज शुक्रवार आहे आणि आम्ही चाललो आहे आता म्हशाच्या जत्रेला. तर माझ्यासोबत माझी आई पण रेडी होते. ही बघा, आई काय करतेस? काय नाही, तयारी करते. ओके, आपण कुठे चाललोय? म्हशीच्या जत्रेला जाते. ओके, तो बघा ओम पण आहे. कसं वाटते तुला म्हशाच्या जत्रेला जायला? तुला असं वाटतं त्या म्हशी असतील? नाही, बैल आहे. अच्छा, बैल आहेत. मग बैल घेवायचा विचार आहे का नाही? तू राह, तू लागतच का तू राखाला राहील तर नाही. मी जॉबला जाते, तू घरात आहेस तर तुझ्यासाठी चांगलं असणार मी आहे. गोवल्या राह. काय? मी गोवल्या येईला गोवल्या नाही माहिती. हा, माहिती आहे. चल आई, तू गेलतीस का म्हशाच्या जत्रेला? नाही, ओके, मग त्याला आता कसं एक्साइटमेंट कशी आहे तुझी? मला आनंद झालाय, खूप खूप आनंद झालेला आहे. अच्छा, मग तिकडे गेल्यानंतर काय करशील? काय नाही, बघायचं म्हशी जत्रेत. येते जरा केव्हा फिरायचं, हे घ्यायचं ते घ्यायचं, काय काय घेऊन यायचं. चालेल. माझे पप्पा तयारी करतात, तर आपण बघूया की पप्पा काय करतायत. पप्पा काय करता हो? मी आता केस विचारतो. हा. केस विचारा मला कमी सेटिंग करायला केसांची कमीत कमी 5-10 मिनिटे तरी जातात. असं माझं नेहमीच ते केस सेटिंगचा. हा, तेच मी सांगणार होते तुम्हाला, पण पप्पांनी सांगितलं ते बरं झालं. आता आपण पप्पांची गंमत बघूया की बघा, आता तिकडे हे सेट करतील मिरर आणि मग इकडून तिकडून डायरेक्शन कोणती बरोबर येईल ते करतील. तर सेट होत नाही, ते सेट करायला जरा वेळ लागतो. आणि आता मी फक्त पप्पांची गंमत दाखवते तुम्हाला. इकडे सेट केलंय, माझी बॅगच घेऊन करतात. ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला आता. वेळेवर काय? त्यांच्या सर्व केसांची रचना बघून हा, काही घरी तसेच तुम्हाला वाटते ना, तसेच केस मारतात. पण ते वेगळं असतं, जोपर्यंत ते केस मनासारखे डायरेक्शन मध्ये येत नाही तोपर्यंत तसे तोपर्यंत ते. मारतच राहणार. आणि आता मला वाटते त्यांचं झालेलं आहे. ओके, चल सो गाईज, आता आम्ही म्हशाला चाललोय. तर दीदीसांच्या गाडीमध्ये चाललोय, पूजा दीदी. तर त्यामुळे आम्ही इथे नितलसला आलोय आणि इकडे थांबलो. आई ओके, सो तिने चोरून समोसा खाल्लाय, कारण आम्ही तिला समोसा वगैरे खाऊन नाही देत. भूक लागली, काय करणार. भूक लागली तर पण ऐकून घ्या. ओके, तुला काय वाटते मग समोसा खाताना? समोसा खाताना तिला वाटते भारी वाटतंय. पप्पा, तुम्हाला कसं वाटतं इथं थांबून? मला बघून बरं वाटतं. आणि तुम्ही नाही खाला मग समोसा? मी खाला तसा एक समोसा, जोरात भूक लागलेली ना. मग म्हशाच्या जत्रेला आता पहिल्यांदा चाललो का आधी जत्रेला आमचा म्हणजे प्रवास चालू होईल थोड्याच वेळात. मग तुम्ही याच्या आधी गेलतो का नाही? याच्या आधी मी गेलोच नाही समजा. ओके, मग सगळ्यांचं फर्स्ट नाही, टाइम. तरी मला बरेच असे लोक सांगतात म्हशाच्या जत्रेला बैलचा बाजार असतो. बैला गेली बोलते आता आता नाही. तुम्हाला टोपली वगैरे हे काय? बाजार हां, तरी पण हरकत नाही. हो. ते, बघून घ्या. स्टे ट्यून, आम्ही मला दाखवतो. ओमचा आहे का? ओम, तुला कसं वाटतंय? एक्सायटेड आहेस का नाही तू? ओके, तिची काय काय घ्यायची? काय वाकर नाही. ओके, पाणी पिऊन बॉटल खाली ठेवून मी सांगते. हां, चालेल. मग आता भेटूया मिष्टी वगैरे आल्यानंतर. फायनली आम्ही आता निघालो आहोत म्हशाला जाण्यासाठी. सो नितलसवरून 1 तासाचा प्रवास आहे. तर ताई आली आता, इतकं लेट, 1 तास थांबून. काय करत होतीस? मिष्टी स्कूलला होती. मिष्टी स्कूलला येऊन पण अर्धा तास झाला, तरी पण. मिष्टी, किती मेकअप केलीस तू? नाही, मूड नाहीये तिचा. आणि आई बसली आहे बाजूला आणि भाऊ आणि पप्पा पुढे बसले. पप्पा, आता कसा वाटतंय? प्रवास सुरू झाला आपला. नाही, त्याच्यामध्ये बैलांचा बाजार असतो. जोडे घ्यायचे. ओके, आता भाऊना विचारूया. भाऊ, इतका टाइम झाला तुमचे मुलं, तुम्हाला कसं वाटतंय?
आमच्या मुलांना आमच्या सिच्युएशनला सॉरी फील करतो, कारण आमची मिस्टीची परीक्षा चालू आहे, तिथे एक्झाम झाल्यानंतरच आम्ही आहोत. अच्छा, आणि आता किती वेळ लागेल आपल्याला तिकडे पोहोचायला? 1-1.5 तास लागेल. ओके, तसं आपण पोहोचू. आमच्या गाडीला पण चालेल, जास्त स्पीड आहे भेटूया. जरा. ओके, हा बोल मिस्टी. आमच्या गाडीला पण खूप हो स्पीड आहे इकडे बघ बाई. आणि आता कोणकोणते गाव लागतील ते सांग मला इकडून, म्हणजे मला एक आहे काहीतरी ते डोंगराचा पाला. डोंगराचा पाला नाही. नाही, ते नाही लागणार का? हाय. मग कोणता? हॅलो गाईज, आता आम्ही म्हशाच्या जत्रेला पोचलेलो आहोत. सो आता उतरतोय आम्ही आणि मग तुम्हाला सांगतोय की सगळे आमचे फॅमिली मेंबर्स तिकडे बसलेत आणि जेवण वगैरे बनवून ठेवलं आहे त्यांनी. सो ते आता जरा थांबलेत आमच्यासाठीच. हे इकडे बसलेत सगळे, जरा काय काय खातायत, नंतर मग आम्ही जेवायला घेऊ. आम्ही आता इकडे बसलोय, जेवण वगैरे बनवतोय, फाट्या वगैरे गोळ्या करून आणल्या आम्ही. आणि दीदी पण इकडे नाही इकडे आम्ही जंगलात गेलो होतो, ते पार्ट मिस केलं आम्ही. आणि मग इकडे हे दीदी वगैरे आणि हा उभा आहे इकडे. हे खाताय, काय खाताय तुम्ही? सलाड वगैरे. ओके, आणि इकडे मावशी वगैरे बसल्यात, मामी वगैरे बसली. मामी एवढे वैतागली का? ओके, जरा स्माइल कर. आणि आता सिद्धी सांगेल की काय काय मेन्यू आहे व्हेजमध्ये. नॉनव्हेजचं म्हणायचं. ओके, व्हेजमध्ये सांग. काकडी, गाजर, टमॅटो, कांदा, लसूण. ओके, कारण मी व्हेजिटेरियन आहे. सो आणि माझ्यासोबत गव्हाची भाजी, भात आणि माझ्यासोबत भाकरी आणि पिठाचा भाजी. आणि माझ्यासोबत सिद्धी पण व्हेज खाणार. तू व्हेज खाणार आहेस ना? बिड्याची भाजी. वाव. आधी मी नॉनव्हेज. ओके, दीदी सांगणार आहे नॉनव्हेज मध्ये काय बनवलं. आम्ही सकाळी लवकर आलो छकुलीला, खूप उशीर झाला. हे हे सांग मला दाखवते, थांब मी काय काय बनवलंय ते. ओके ओके ओके. पाय आहेत, ते आम्ही खाल्लं, आम्हाला भूक लागलेली, यांना टाइम झाला की काय अजून इकडून जर तू दाखव. हा, मुंडी आहे, मुंडी ती पण खाल्ली आम्ही, ती थोडीशी. काय तुम्हाला काहीच ठेवलं? बस बस. माश्याची स्पेशल वाव ओके इथेच खावायची. ओके. कांदा लिंबू. पण मी हे खाऊ शकत नाही, त्याच्याबद्दल मला खूप खाणं स्टार्ट केलंय. चल मशाच्या जत्रेला. मशाची जत्रा आली र दादा, जायाची दांदल झाली रे. खांबलिंगेश्वर म्हसोबा सुंदर, ठेवी कृपा सावली रे. आता आम्ही मशाच्या जत्रेला जायला निघालो. हा, शॉपिंग करायला चाललो. आम्ही इकडे पोचलोय आणि ओमला जास्त माहिती आहे असं वाटतं, तो पुढे पुढेच चाललाय. सो ओम, तुला माहिती आहे का इकडचं सगळं? पहिल्यांदा आलो मी. पुरा कला करतो, मागे राहा जरा. आणि या सगळ्या की मर्जी. आणि या सगळ्या मागे आहे महिला मंडळ. आणि तू काय काय घेणार आहेस? आम्ही काठवड, टोपली आणि अच्छा, सगळं डिसाईड दांडू उपटी घालायला मिस्टिकचे अभ्यास नाही केला हवा म्हणून दांडू घेऊन. आणि दीदी काय घेणार आहे? मला चांगलं, मी आज म्हणजे टोपल्या घ्यावासाठी आलो. ओके, हे सगळं टोपल्या कशा भेटतात? ओके. आणि बैल वगैरे घेणार आहेस का? बैल सध्या तरी भेट नाही, बैल घ्यावाचा बघू, नंतर भेट झाला तर घेऊ. आई तू काय घेणार आहेस? मी काय काय बघू आता. आम्ही तुम्ही मास्क वगैरे काय लावलं? तुला अलर्जी आहे का धुळीची? भरपूर आहे ना. ओके, हेल्थ कॉन्शियस आहे ती, त्यामुळे तिने मास्क लावला. आणि दीदी एकदम रॉकिंग झाली आहे, गॉगल वगैरे लावून. चला आपण मग नंतर भेटूया मार्केटमधून फिरून आल्यानंतर. आम्ही आता इकडे जत्रेमध्ये आलो आहे
आणि आणि आम्हाला इकडे पाळणी दिसली आहे. सो आम्ही पाळण्यामध्ये बसायला जाऊ आणि हे दोघं मागे आहेत. सो आम्ही आता लवकरच पाळण्यामध्ये बसू आणि तुम्हाला सांगतो इकडे पाळणी किती मोठी मोठी आहे आणि दाखवतो. आणि हे बघा पुढे खूप मोठं मोठं हे आहे. हॅलो गाईज, आता आम्ही चुकलेलो होतो. मग आम्ही भाऊंना कॉल केला आणि मग आता भेटले ते लोक. अजून पण नाही नाही आम्ही कॉल केला होता आणि सांगितलंय आम्हाला इकडे मोठा बॅनर आहे तिकडे थांब. रडू नको रडू नको रडू नको, भेटतील आपले रिलेटिव्ह. नाही अजून भेटले ना आम्हाला. हातवरती गेला होता आणि भेटले. ओके ओके तिकडे आहे, इकडे टर्न घेतलं होते आणि ये आम्ही आता खुश आहोत. आम्हाला भेटले आमचे. आता माझी ताई बोलते ब्लॉग काढ. ब्लॉग कशाचं काय माहिती नाही आहे. मच्छाचं नाही, मसाला काय बोलते अचानक लूक द्या, अचानक मिस्टीचा अचानक लूक बघा काय. ओके मिस्टी खूप क्यूट दिसते आता आणि खूप छान ऊन आल्यानंतर घालण्यासाठी ठेवलंय. हॅलो गाईज, आम्ही चुकलो होतो. हे आम्हाला टाकून गेले होते. तुला काय बोलायचं यावर्षी? ही चुकती तर बरी आहे. हॅलो गाईज, आम्ही चुकलो होतो. हे आम्हाला टाकून गेले होते. तुला काय बोलायचं यावर्षी? ही चुकती तर बरी आहे. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਇਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ पुढे नाही आम्ही पुढे गेलो आणि हे टर्न घेतलंय. फक्त बघत बघत जातात. आम्हाला शॉपिंग करायची, याला फक्त एक्सप्लोर करायचं आहे मार्केट. हो ओके आता ते काठवड घ्यायला गेले ताई वगैरे. हा मोबाईलमध्ये राहायला आलाय असं वाटतं मला. यायचंच नाही ना अशा लोकांनी मोबाईलमध्ये राहण्यासाठी. काय झालं? नाही 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 हरवली, सोबत आहो. मी खूप शॉपिंग केली आहे आणि मिस्टीला काठवड घेतली आहे. तर तिने डोक्यावरच घेऊन फिरते. ती बोलते मलाच पाहिजे, मी डोक्यावर घेऊन फिरेन आणि तिला मज्जा येते खूप. मिस्टी तुला मज्जा येते का मिस्टी? ओके आता लाजली ती कॅमेरा समोर, पण ती नंतर डोक्यावर घेऊन परत पटतं. बघा कशी बघा किती लाजतीये ती. आणि मी एवढं सगळं घेतलंय टॉईज वगैरे. काय माहिती कुठे गेली, कांकीसोबत गेले असं. हॅलो गाईज, बघा आता यांनी आणि डोक्यावर वगैरे घेऊन चाललेत. बघा सिद्धीने कसं डोक्यावर घेतलंय. त्यांना विचारूया आपण. ओ ताई, ओ ताई, ओ ताई कितीला दिला हो ब्लँकेट? 200 रुपये. चला चला घेऊया. ओके मी 200 होय सिद्धी, ब्लँकेट डोक्यावर घेऊन कसं वाटतं तुला? एकदम आता आमची शॉपिंग करून झाले मशाची आणि आम्ही हे सगळं घेतलंय. आणि हिने काय नाही घेतलं वाटतं ताईने. आणि भाऊ पण आहे तिकडे. भाऊ तुम्हाला कसं वाटतंय त्यावर गर्दी? मस्त. काय पाहिजे? कितीला दिलं हो मावशी? 120ला खूपच स्वस्त आहे. गाईज आम्ही आता इकडे थांबलोय आणि मिस्टी अँड सिद्धी से हॅलो. हे बघा हे सनरूफ मध्ये उभे राहिले आणि भाऊ गाडी चालवत आहेत आणि हे सगळ्यांनी सगळं मागे ठेवलंय. हे सगळं बघतोय बघा. आता त्यांना ऍडजस्ट करायचंय सगळं. हे काय करतात, सारामाण करतात. You color and fracture the light. You can't help but shine. And I know that you carry the world on your back. But look at you tonight. The lights, your face.